12 बलुतेदार म्हणजे कोण होते नेमके? दोन प्रकार होते, एक बलुतेदार आणि एक आलुतेदार. बार्टर सिस्टम पण म्हणता येत नाही याला, ती सेवेची देवाणघेवाण होती. सेवा दिल्यानंतरच वस्तू मिळायची. बलुतेगिरी असं आहे की वंश परंपरेनं त्या घराची सेवा करायची. नंतरच्या काळामध्ये ब्राह्मणांनी बलुतेगिरी बंद केली. मेडिवल काळापूर्वी जे होतं ते कामानुसार जात ठरत होते, पण नंतर जातीचं रूपांतर कामात आणि कामाचं रूपांतर जातीत कधी झालं हे कुणालाच समजलेलं नाही. पण सर याच्यातूनच शोषण वाढलं ना. सिस्टमनं बलुतेगिरी तयार झालेली होती, त्या सिस्टममध्ये शोषण तर हे आलेच. 1971चा दुष्काळ पडला, त्या काळामध्ये सरकारनं दुष्काळी कामं काढलेली होती. तिथं जातपात सगळे बाजूला राहिले, फक्त पोट एवढंच उद्देश होता. तुम्ही स्वतः पण जोगवा मागायचं. वाचन प्रचंड प्रमाणात झालं तेव्हा यातला फोलपणा लक्षात आला. प्रॉब्लेम असा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरकच लोकांना कळलेला नाही. वाटेल ते अंगात येणं वगैरे हे जे प्रकार आहेत ते अजूनही सर्रास चालू आहेत. आत्ता खरी कास्ट सिस्टम पाहिजे होती ही माझी थेरी आहे. हा लोहारानं लोहाराचंच काम करायचं, मग त्यामुळे टाटा बिटानं गाड्या बिड्या बनवायच्या नाहीत. अंबारानं त्या पर्सेसच बनवायच्या, तुमच्या गुचीच्या असू नाही तर आणखी कुठल्या असो, एलवीच्या असो, त्या जातीनंच ते बनवायच्या. जे त्या क्षेत्रात काम करत होती त्यांची कामं बंद झाली, त्याच्यानंतर गुन्हेगारी वाढली. काही जमातींना गुन्हेगारी शिक्का मारलेला आहे, जसा पारधी समाज. शिक्षणानं जात जाईल असं वाटलं होतं डॉक्टर बाबासाहेबांना, तसं काही झालेलं नाही. आज शहरातल्या गर्दीला कंटाळून आपण शांततेसाठी, निसर्गासाठी पुन्हा खेड्याकडे चला असं म्हणतोय आणि कुतूहलापोटी गावाकडे आपण एक पर्यटन म्हणून बघतोय. पण आज तो गावगाडा पूर्वी होता तसा राहिलेला नाही आहे. ती 12 बलुतेदार पद्धती, त्यांची व्यवहाराची बार्टर सिस्टम जी आपण आता फक्त पुस्तकांमधून वाचतोय, काळाच्या ओघात ती नष्ट झाली आहे. तो लोहार, तो चांभार किंवा कुंभार हे कुठेतरी हरवलं आहे काळाच्या ओघात. ज्यांच्या हातांनी कधी काळी गाव सावरलं होतं ती माणसं आज खरं तर आपल्या नजरेच्या पलीकडं विस्थापित झाली आहेत असं आपण म्हणूयात. ही बलुतेदारी व्यवस्था नेमकी होती कशी आणि ती संपली कशी? ती विस्थापित का झाली आणि त्यांना गावातच काम मिळालं असतं तर ही व्यवस्था आजही टिकली असती का? आत्ताही समाज बदलला तशी या बदललेल्या व्यवस्थेतून त्यांचं भलं झालं असतं का? या बलुतेदारांमधली काही मोजकीच मंडळी शिकून मोठी झाली, पण जी गावाकडे राहिली ती आज पोटासाठी मिळेल ते काम करतायत, ती मुख्य प्रवाहात का येऊ शकली नाहीत? हे सगळे प्रश्न या निमित्तानं उभे राहतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तेच देऊ शकतील ज्यांनी गाव ते शहर हा प्रवास केला आहे, या गावगाड्यात राहून, आणि आपल्या अनुभवांवर त्यांनी पुस्तकसुद्धा लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे गावगाड्यातलं गणगोत आणि ते लेखक आहेत स्वतः 45 वर्ष वकील म्हणून या क्षेत्रात असलेले ॲडव्होकेट बाळासाहेब खोपडे सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की नेमकं या गावांमध्ये आणि त्या बलुतेदारी पद्धतीमध्ये असं काय होतं, त्या गणगोताविषयी आपण आज जाणून घेऊयात. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे लगाबत्ती पॉडकास्टमध्ये. गावगाड्यातलं गणगोत म्हणजे काय, कसे होते ते 12 बलुतेदार? माझा पहिला प्रश्न म्हणून तोच आहे की 12 बलुतेदार म्हणजे कोण होते नेमके? आता हे 12 बलुतेदार दोन प्रकार होते, एक बलुतेदार आणि एक आलुतेदार. आता हे 12 बलुतेदार होते ते परमनंट व्यवसाय करणारे होते, शेतीला पूरक. म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी जे काही सेवा पुरवत होते त्याच्या बदली त्यांना वर्षाअखेरीस त्या शेतीच्या उत्पन्नातलं काही धान्य किंवा काही भाजीपाला हा मिळायचा. त्याच्यासाठी म्हणून ते हे 12 मंडळी होते. आता ते काही ठिकाणी गावात ही बलुतेगिरी 12 बलुत्यातले काही बलुते बदलले गेलेले आहेत. आता आमच्या गावात जर पाहिलं तर 12 बलुत्यामध्ये मुसलमान हा सुद्धा एक बलुता आहे, पण इतर गावामध्ये मुसलमान बलुते तुम्हाला मिळणार नाहीत. काही गावामध्ये असूही शकतील. पण हे साधारण कोण कोण होते ते जरा सांगा ना सर. त्याच्यामध्ये होते महार, मांग, चांभार, सुतार, लोहार, माळी, परीट आणि ब्राह्मण. आता ब्राह्मणाला शब्द होता तो भट. त्या काळामध्ये भट होता, पण ते भटचे नंतर ब्राह्मण झाले. म्हणजे हा ब्राह्मण सुद्धा एक बलुत्यामध्ये येत होता त्या काळी. आणि आलुतेदारमध्ये जे तांबोळी, कोळी, आता अशा बऱ्याच वेगवेगळ्या गावामध्ये त्याच्या जाती येतं, तर ती लोक त्याच्यामध्ये होती. नाईक, रामोशी,
अच्छा, अशा तेली न्हावी समाज वगैरे तो पण अलुतेदारांमध्ये नाही, न्हावी समाज हा बलुतेदारामध्ये होता. पण बाकीचा जो समाज होता, राहिलेला समाज, हा सगळा आलुतेदारीमध्ये होता. ही आलुतेदारी म्हणजे काय की एखाद्या पर्टिक्युलर घटनेसाठी काय मदत लागलेली असेल तर तेवढ्या पुरता त्यांचा वापर व्हायचा, अच्छा वर्षभर नाही. अच्छा म्हणजे थोडक्यात ते काय बॉन्डेड लेबर सारखं नव्हतं. ओके जसं बलुतेदारी ही अप्रत्यक्षपणे बॉन्डेड लेबर होती, बरोबर की त्यांनी ते वाटून दिलेली जी घरं येतं त्या घरांचं हे काम करायचं म्हणजे करायचं वर्षभर. अच्छा असं कंपल्शन त्यांच्यावर होतं अप्रत्यक्ष. तसं आलुतेदारांच्यावर कंपल्शन नव्हतं. हे आलुतेदार त्यावेळेला लागेल त्यावेळेलाच त्यांच्या कामाची मदत घेतली जायची आणि त्याच्या बदल्यात त्याच वेळेला मोबदला दिला जायचा, म्हणून त्याला आलुतेदार म्हणतात. अच्छा, आणि त्यांना मोबदल्यात जे मिळायचं, ज्याला आता म्हणजे आम्ही पुस्तकात वाचतो ती बार्टर सिस्टम असे म्हणतो, पण ते काय मिळायचं त्यांना काम केल्याच्या बदल्यात? आता हे बार्टर सिस्टम पण म्हणता येत नाही याला. नाही का? याला बार्टर सिस्टममध्ये एक वस्तूची देवाणघेवाण होती. तसं इथं वस्तूंची देवाणघेवाण नव्हती, सेवेची देवाणघेवाण होती. अच्छा सेवा दिल्यानंतरच वस्तू मिळायची. अच्छा, म्हणजे हे त्याच्याही आधीचा तर तो मोबदला म्हणून ट्रीट केलाही जात नव्हता. तर तो एक अधिकार किंवा आपली जबाबदारी अशा दोन्ही बाजूनं तो होता. अच्छा तर याच्यामध्ये जर बलुतेदारीमध्ये असं व्हायचं की 8 माही पिकं यायची. या पिकामध्ये ज्वारी, बाजरी, गहू अशा प्रकारची धान्य व्हायची. दरवर्षी धान्य होतीलच असं नाही, दरवर्षी पीक येईल असंही नव्हतं. बरोबर. कारण दुष्काळ हा महाराष्ट्राचा 5वीला पुजलेलाच होता. त्यामुळे ह्या दुष्काळा काळ जर सोडला तर बाकीच्या काळात येणाऱ्या पिकातून ठराविक त्या पिकाचा भाग, ठराविक म्हणजे अगदीच थोडा, समजा 1000 पेंड्यात ज्वारीच्या निघाल्या तर त्यातल्या हार्डली 10 पेंड्या 5 पेंड्या ह्या बलुत्यांना दिल्या जायच्या. म्हणजे साधारण 50-1 पेंड्याच्या बदली वर्षभर ते काम करून घेतलं जायचं त्यांच्याकडून. ओके. आणि सर म्हणजे आत्ता जर गावात बघितलं तर ही मंडळी आहेत, म्हणजे आम्हाला लोहार, चांभार, कुंभार, सुतार ही मंडळी दिसतात, न्हावी दिसतात, न्हाव्यांचे आता प्रोफेशनल सॅलून्स झाले आहेत, पण बाकीचे तुम्ही तेली म्हणाल किंवा परीट ही मंडळी कुठेतरी गायब झाली आहेत बहुतेक. नाही, तेली, परीट ही मंडळी गावामध्ये सगळी मंडळी आहेत, पण ती मंडळी अशी आहेत की त्यांची जात टिकून आहे. अच्छा, त्यांनी जात सोडलेली नाही, पण व्यवसाय बदलला गेलेला अच्छा. आहे. कारण काय झालं की प्रत्येक गावात आता रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेनं खेडोपाडी शाळा काढलेल्या होत्या. मग अशा ह्या शाळेचा उपयोग, फायदा जो होता तो इतकं मोठं शिक्षण पसरलं गेलं की त्याच्यामुळं ह्या जातीनं एवढा मोठा बदल होत गेला शिक्षणामुळं की अगदी 11वी पास 7वी पास झालेला त्याला मास्तरची नोकरी मिळायची, 7वी पास असलेल्या विद्यार्थ्याला. म्हणजे असे हे शिक्षणामुळं ज्या नोकऱ्या मिळत गेल्या त्याच्यामुळं ही बलुतेगिरी पद्धत कमी होत गेली. आणि त्याच्यामध्ये शेतीचं जे उत्पन्न आहे ते शेतीचं उत्पन्नही खूप कमी होत गेलं आणि ह्यांची गरज पडायची हेच घटनाच अशी घडत नव्हती की ह्यांची गरज पडते म्हणून. कारण त्याच्यानंतर औद्योगिकरण आलं, नवीन मशिनरी आल्या आणि लोकांची एक टेंडन्सी शेती करण्याची बदलून गेली. त्याच्यामुळं ही जी सिस्टम होती ही बंद पडली आता. सर आणखीन थोडंसं समजून घ्यायचं म्हणून विचारते, मला ना त्या समाजाबद्दलची थोडी कामं अशी सांगा ना, कारण गुरव समाजाबद्दल सुद्धा ऐकलंय, पण त्यांचं काय एक्झॅक्टली काम होतं? आता गुरव समाजाचं काम असं होतं की त्यांच्या देवाची पूजा करायची, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा खळं लागायचं, ज्वारीचं खळं असायचं, खळं म्हणजे की जिथं ज्वारी तयार केली जायची, की शेतातून काढून आणलेली तयार झालेली ज्वारी काढून आणली जायची आणि त्याचं खळं लावलं जायचं. तर या खळ्याचं रक्षण करण्यासाठी काही देव असावेत अशी एक कन्सेप्ट होती. त्याच्यामुळे एक 4-5 दगडी तिथं आणून ठेवायचे आणि मग हा जो गुरव आहे तो त्याचा सेंदूर घेऊन येणार आणि त्या सेंद्रानं त्या दगडांना सेंदूर लावणार आणि त्या दगडाचं रूपांतर देवामध्ये करणार, ही त्याची जबाबदारी होती. म्हणजे दगडाचा देव बनवायची किमया हे त्याच्याकडे होती. ओके. आणि मग म्हणजे आता ते पूजा अर्चा करायचं, तर मग ब्राह्मणांचं काय तिथे काम? नाही, पूजा अर्चा म्हणजे फक्त पूजा ज्या होत्या घरातल्या त्या घरातल्या पूजा नव्हत्या, पण ब्राह्मणांचं काम जे होतं ते ब्राह्मणांचं लग्न लावणं, मंत्र म्हणणं आणि मग देवाचे अभिषेक करणं वगैरे असे मोठे जी कामं होती, यज्ञ करणं, हे ब्राह्मणांची कामं होती. पण कालांतरानं गुरुवांचं काम
जे आहे ते बरंचसं ब्राह्मणांनी घेतलं गेलं. अच्छा. कारण मग देवाची पूजा करणं पूर्णपणे ब्राह्मणांच्या हातामध्ये गेलं. त्याच्यामुळे प्रत्येक मोठी जी देवळं होती, समजा आता उदाहरण आमच्या गावचं देऊळ म्हटलं, गणपतीचं देऊळ, तर याची पूजा अर्चा करायचे संपूर्ण अधिकार आहे तर ते ब्राह्मणांकडे आहेत. अच्छा. पण तिथंच तेवढेच अधिकार गुरुवांचे सुद्धा तिथं आहेत. तर अजूनही ते अधिकार आहेत गुरुवांचे. अच्छा. आता पर्टाचं काम जे होतं ते साधारण वर्षाला कपडे धुवून देणं, म्हणजे गोधड्या वगैरे जे असतील. पण अगदी महत्त्वाचं काम म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये मृत्यू झाला आणि सुतक असेल, ते सुतक 10 दिवस चालायचं. त्याच्यानंतर 13वा झाल्यानंतर मग ते सुतक फिटलं असं गृहीत धरलं. ॲक्च्युली 13 दिवस जायचं. मग 13 दिवसानंतर तो परीट येणार आणि त्या घरातली सगळी कपडे गोधडे जे आहेत ते घेऊन जाणार, धुवून आणून ठेवून देणार. तर हे पर्टाचं काम होतं. पर्टाचं काम, लग्नात सुद्धा पर्टाचं काम असं असायचं की तो बोहुला तयार करायचा आणि बोहुल्यावर जे कापड टाकायचं ते पर्टाचं असायचं. आणि हळदीचं जे हळद लावलेली जायची नवरा नवरीला, म्हणजे आता नवरीला हळद लावायची म्हटलं तर अंगावर सेलकट असायचं. सेलकट हा प्रकार म्हणजे एक पातळ पांढरं कापड असायचं आणि ते डोक्यावरून घेतलेलं असायचं आणि त्याच्यावर हळद लावली जायची. तर हे सेलकट हा प्रकार आता राहिलेला नाही, कुणाला माहीत सुद्धा नाही आहे. किंवा मग खानदानी स्त्रिया होत्या की देशमुख, पाटील वगैरे, ह्या स्त्रिया खुरपत जरी असल्या, शेतात काम करत असल्या आणि त्यांचं नाव पुकारलं की तुमच्या हळदीला नाव निघालेलं आहे, तर मग ती पळत येणार, खुरपं टाकून देणार, घरातलं ते नवं कोरं सेलकट असणार पेटीतनं काढणार, अंगावर घेणार आणि हळद लावायला जाणार. अच्छा. नाव निघालं म्हणजे मला कळालं नाही. नावरूस नाव असं ते एक परीट नावं काढणार किंवा ब्राह्मण असेल तर ब्राह्मण नाव काढणार. अच्छा. पण ते कशा पद्धतीने काढायचं? नवरा नवरीचं नाव पाहून त्यानुसार मग अंदाजे तो नावं काढणार. सगुणाबाई, सोयराबाई, अनुसया अशी नावं तो काढणार. मग त्या नावाच्या स्त्रियांनी येऊन हळद लावायची आधी. अशी 5 नावं तो काढणार. हे त्याचं पर्टाचं काम होतं. ओके. पण आता ही नावं वगैरे हळदीचं आपण तो पाहतोच आहोत की ती सिस्टम पूर्ण बंद झालेली. सर, पूर्वी गावामध्ये कासार पण दिसायचे, आताही दिसतात काही ठिकाणी की लग्न समारंभामध्ये बांगड्या भरायचं काम ते त्यांच्याकडेच असायचं. तर त्यांचं अजून पण काही वेगळं हे होतं का? म्हणजे नाही, कासारांचं काम अजूनही कासार तेच काम करतो. आता हे कासार हे आलुतेगिरीमध्ये येणारे येतं. अच्छा. हां, ते बांगड्या भरल्या तरच त्याला ते मोबदला दिला जायचा. एरवी वर्षभर त्याला कुठलाही मोबदला देत नव्हता. काळात त्यांचं काय? बाकीच्या मग तो भांडी विकणार किंवा इतर शेतीची कामं करणार, शेतावर जाईल. अच्छा. पण ॲज अ बलुते म्हणून, आलुते म्हणून त्याचं फक्त बांगड्या भरायचं काम होतं कासारांचं. अच्छा. याच्या व्यतिरिक्त तो त्याचं म्हणजे दुसरं काम त्या समारंभापुरतच त्यांना बोलवलं, समारंभापुरतंच बोलवलं जायचं आणि त्यावेळेलाच त्याचा मोबदला दिला जायचा. पण आता ह्या आलुतेदारांना जो मोबदला दिला जायचा तो असा धान्याच्या स्वरूपात किंवा असतील पैसे कोणाकडे तर पैशाच्या स्वरूपात दिला जायचा. पण बलुत्यांचा तसं नव्हतं. बलुत्यांना हा मोबदला सणाच्या वेळेला सुद्धा, तुमच्या आता दिवाळीचा सण असेल तर करंज्या कापण्या वगैरे केलेल्या असेल तर त्यातला काहीच भाग तो आला की एकदा त्याला दिला जायचा. हा ते हक्कानं घेऊन जाणार. कुठल्या सणाला पुरणपोळ्या केलेल्या असेल तर 1-2 पोळ्या बनवलेल्या त्याला दिल्या जायच्या ह्या बलुत्यांना. मग जो कुणी बलुत येईल तो त्याला दिलंच जायचं. मग तेवढ्यासाठी त्या बायका बलुत्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायच्या. न्हावी समाज आहे सर, त्यांचा आता थोडंसं व्यवसाय चांगला झाल्यामुळे किंवा ते कमर्शियलायझेशन झाल्यामुळे पूर्वी ते वस्त्रा घेऊन किंवा जे काय म्हणू चौकांमध्ये वगैरे बसून जे आधी काम व्हायचं ते आता छान छान सलूनमध्ये होतं. पण त्यांचं पण लग्नाच्या वेळेस काही वेगळं महत्त्व होतं, कारण तेव्हा मालिश केले जायचे येणाऱ्या पाहुण्यांना आणि हे सगळं. तर ते कसं होतं नेमकं? नाही, लग्नाच्या वेळेसच नाही, वर्षभर त्याचं महत्त्वाचं काम असायचं. न्हावी जे आहे बलुते होतं ते वर्षभर काम करणारं असायचं. कारण त्या बलुत्यावर त्याला घरात 5-6 पोरं कितीही असू देत पोरं महिन्याला येऊन त्यांची हजामत करून जावीच लागायची. अच्छा. मग अशा वेळेस काय व्हायचं की कुणी जर लालूच दाखवली की बाबा तुला पैसे देतो, 1-2 नाही पैसे, 5 नाही पैसे, तर तो न्हावी मात्र वस्तारा न वापरता मशीन वापरायचा. अच्छा. तो वस्तारा, आता आमच्या नशिबाला तर तो मशीन कधी यायचीच नाही आहे, कारण 7वी-8वीपर्यंत तो न्हावी आमची वस्ताऱ्यानंच करायचा. म्हणजे एक मनच होती की कशी वस्ताऱ्यानं तुझी भादरली. अच्छा. असं एखाद्याला झापला असेल किंवा त्याच्या
बराचसा त्याच्याबद्दलचं जर वाईट बोललं असेल तर एखादं लगेच म्हणणार तुझी कशी बादरली रे. तो बादरला हा शब्द त्या नाव्याच्या याच्यातून आलेला आहे, कारण तो वस्तारा जो आहे तो फारसा धारला नसायचा ना, त्याच्यामुळं मॅक्झिमम ज्या वेदना व्हायच्या त्या वस्ताऱ्यानं व्हायच्या डोक्याला. तर आता माझ्या बाबतीतला किस्सा सांगायचा म्हटलं तर ह्या वस्ताऱ्यानं केलेले मग त्याला असं ब्लड यायचं ह्याच्यातून कवटीतून, प्रत्येक मुलाला यायचं. मग ती आई त्याच्यावर हळद लावणार त्या जखमेवर, मग ते धुवून टाकलं की आमच्याकडे एक गाई होती. ती गाईचं ना आमचं प्रेम इतकं छान होतं की मग त्या गाईच्या समोर गेलं की डोकं दिलं की ती गाई डोकं चाटायची वस्ताऱ्यानं. त्याच्यामुळं कदाचित माझ्या केसांचा जो वाढ जी आहे त्या गाईच्या चाटण्यामुळं असावी असं मला वाटतं बऱ्याच वेळा. सर, ते जातीनुसार जी कामाची विभागणी होती तर कोळी समाज होता, तर त्यांना पण या सगळ्या पूर्ण गावासाठी पाणी भरण्याचं काम असायचं, किंवा चौगुले समाज असेल तर ते काही हेरगिरीचं वगैरे काम करायचे. कसं होतं नाही, त्यांचं? आता ह्या कोळी समाजाचं काम असं होतं की पूर्वीच्या काळी पखालीनं पाणी आणायचे. एक पखाल म्हणजे रेड्याच्या पाठीवर कातडीनं बनवलेली पखाल असायची, ते पाणी असायचं. आणि ते जे मोठमोठे वाडे असतील, देशमुखाचा वाडा असेल, ब्राह्मणांचा वाडा असेल किंवा देऊळ असेल, तर त्या पखालीनं पाणी त्या रस्त्यावर टाकायचे की जेणेकरून धूळ उडू नये सकाळी सकाळी. आणि मग दुसऱ्याच्या घरी पाणी भरणं वगैरे तो प्रकार होताच, पण लग्नामध्ये मेन पाणी भरणं हे त्याचं काम होतं. कारण त्या काळात नळ नव्हते. आत्ताही फारसं काय खेडेगावामध्ये नळ असतीलच असं नाही, पण नळाचं पाणी नसल्यामुळे ह्याला विहिरीतून कावडीनं ते पाणी आणून पूर्ण वराड, लग्न घर आणि तो जानवसा घर, म्हणजे जिथं वराड उतरले तो जानवसा घर, इथलं सगळं पाणी तो कोळी आणि त्याची बायको किंवा मुलगी किंवा 2 बायका 3 बायका म्हणजे ते घर भर 2 दिवस त्याचं काम ते चालायचं. आणि त्याच्या बदल्यात मग त्याला हे मिळायचं, बलुते मिळायचं. त्याच्याबाबत पैसे मिळत नव्हते, तर तो बलुते होता. ते म्हणजे काय असायचं बलुते? बलुते म्हणजे मग अन्न तर मिळायचंच, पण जे शेतीमध्ये जे काय उत्पन्न येईल, पीक येईल, त्या पिकाचा काही भाग त्याला दिला जायचा. जसं इतरांना 4 पेंड्या 5 पेंड्या, गव्हाच्या 2 पेंड्या 3 पेंड्या असं प्रत्येकाला दिलं जायचं, तसं त्याला पण दिलं जायचं. हे काम सुरू करण्याच्या आधी ठरायचं त्यांचं काय मिळणार आहे किंवा काय? नाही, हे ते बलुतेगिरी असं आहे की त्या बलुत्यांना ही वाडी ती वाडी ती वाडी ही घरं अशी वाटून दिलेली असायची आणि वंशपरंपरेनं त्या घराची सेवा करायची त्यांनी, असं आलेलं होतं. त्याच्यामुळे काय काम करायचं हे ठरलेलं नसायचं, पण त्या स्वरूपाचं काम वर्षभरात त्यांना करायचं. आणि जसं आपण आता वर्षभर काम केल्यानंतर सण असेल दिवाळीचा किंवा बोनस स्वरूपात जे मिळतंय ते तसं तेव्हा काही होतं? बोनस हा प्रकारच नव्हता. बोनस म्हणजे बनवलेलं जे पदार्थ असतील गोडधड, बरं सगळ्यांच्याच घरात गोडधड असेलच असं नाही ना, फार कमी बनवलं जायचं ना, त्यातलं थोडं फार दिलं जायचं, हा त्यांचा बोनस होता. महार मांग हे हा समाज पण अलुतेदारांमध्येच येतो ना? बलुतेदारांमध्ये. अच्छा. पण मग गावातल्या सीमा राखणं असेल किंवा हेरगिरी करणं असेल तर ही सगळी कामं त्यांच्यासाठी असायची, किंवा स्वच्छता करणं असेल? हेरगिरी करणं किंवा गावाचं संरक्षण करायचं काम जे होतं ते नाईक मंडळी होती. एक नाईक कास्ट होती की जे छत्रपतींच्या काळापासून चालत आलेली होती. की आपण जर कधी इतिहासात वाचलं असेल की बहिर्जी नाईक होता, की तो वेगवेगळे वेश बदलून हेरगिरी करायचा, सैन्य कुठं आले, कुठनं गेले, कुठल्या किल्ल्यावर गेले, आणि त्याला सहसा कोणी ओळखत नसे. तर त्याच प्रकारची जात जी होती पुढं आलेली ती नाईक जात होती. आणि हे नाईक जात हे सगळं संरक्षणाचं काम किंवा कुठनं चोर येत आहेत का काय येत आहेत हे पाहायचं काम ते करत होते. किंवा एखाद्याची गाय चोरीला गेली, गाया चोरीला जात होत्या, बैल चोरीला जात होती, तर ते शोधून काढायची जबाबदारी ती नायकाची असायची. म्हणजे त्याचं स्किल असं असायचं की तिच्या पाऊल खुणा ज्या आहेत गायीच्या कुठल्या दिशेनं गेलेल्या असतील, मग साधारण त्या दिशेनं तो बरोबर शोध घेत तो गायी शोधून द्यायचा. आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळायचं? त्या बदल्यात मग काय खुशीनं काय तो देईल तो, ते आलुत्यामध्ये प्रकार येत होता. जो खुशीनं काय देईल तो मालक, त्याला गाय मिळाली परत त्यानुसार तो द्यायचा त्याला. पूर्वी घरांमध्ये जे किराणे भरले जायचे तर जसं आता आयतं तेल येतं तसं तर यायचं नाही. ते तेली समाज होता की जो शेंगदाण्यांचं तेल काढायचा वगैरे, तो समाज पण आता म्हणजे ते काम आता अजून गावात आहेत तशी कामं?
नाही, आता गावामध्ये कामं तशी राहिलेली नाहीत, म्हणजे तेल्यांची राहिलेली नाहीत, कारण ती कामं इतर जातीनं, इतर उच्चवर्णीयांना सुद्धा तो धंदा स्वतः कॅप्चर केलेला आहे. पण त्यावेळेला जो तेली समाज होता, तो तेली समाज आता आमच्याकडं ग्रामीण भागामध्ये जास्त करून करडईचं पीक यायचं, आणि करडईचं तेल जे बनवायचं ते घाण्यावर तो बनवायचा. मग ते बनवताना तो विचारायचा की बाबा रे, तू पेंड देणार आहेस का पैसे देणार आहेत, त्याच्यावर ठरायचं. पेंड म्हणजे त्याचा राहिलेला जो भाग असतो तेल काढून, तर मग त्याला सांगितलं की नाही बाबा, ते पेंडीवरच आहे, तू अर्धी पेंड घे, अर्धी आम्ही घेऊन जातो आणि तेल घेऊन जातो. मग तसं बनवताना तर त्या पेंडीमध्ये तेल जास्त ठेवणार. अच्छा, की त्याला ते न्यायची त्याला न्यायची म्हणून त्याच्याकडं, मग तो ते त्याचं काढणार वगैरे, तर असा तो प्रकार होता. तर ते तेलाचं काम जे होतं ते तेल बनवणंच होतं, की तेल काढणं. मग ते तेलाचे प्रकार होते एरंडीचं तेल. एरंडीचं पीक प्रचंड प्रमाणात यायचं, कारण दुष्काळी भागात हे पिकं करडई, एरंडी आणि शेंगदाणा फारच कमी असायचा, पण त्याचंही तेल ते काढायचे. तर असं त्यांचं वंश परंपरेनं आलेलं होतं. आणि ह्यांचे खूप मोठमोठे वाडे होते तसे. आमच्या गावात तर तेलाचा वाडा म्हणजे सगळ्यात मोठा वाडा दिसायचा. अच्छा, आता तो कसा झाला, तेवढं समृद्धी त्यांना मिळायची या सगळ्या कामामधून, या कामामधून मिळायची. पुन्हा त्यांचं स्वतःचं कामही असायचं, स्वतःची शेती असायची, त्यातून हे करायचं. पण मेन स्किल त्यांचं होतं तेल बनवणं, तेल काढणं. आणि आता गावामध्ये एखादं मैत झालं वगैरे, तर ते मैत जाळण्यासाठी वगैरे कुठला विशिष्ट समाज त्याच्यासाठी काम करायचा, किंवा जल्लाद वगैरे असं काही नाही, जल्लाद ही कन्सेप्ट जरा फिल्मी कन्सेप्ट वाटते मला तरी, कारण मलाही जल्लाद आतापर्यंत म्हणजे या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये जल्लाद नावाचा प्रकार कुठं भेटला नाही. कारण आता कित्येक गावामध्ये मयत जिथं झालेली आहे तिथं मी गेलेलो आहे. परंतु ते जाळायचं काम जे आहे ते काम सगळं ते लोकच, एक्सपर्ट लोकच करायचे. अगदी प्रेत तिरडीवर बांधण्यापासून ते प्रेत तिथं नेईपर्यंत. आणि त्याचं जे सरपण आहे ते मात्र सुताराकडून आणलं जायचं, आणि ते मात्र बलुत्यावर सरपण असायचं. ओके, बरं, ते सुताराकडं काम मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या लाकडं त्याच्याकडं भरपूर असायची. मग त्या सुताराकडून ते सरपण आणलं जायचं, आणि ज्याच्या घरी मयत झाले त्याच्या आजूबाजूची लोकच ती सगळी तिरडी बांधणं, चिता रचणं, पेटवणं सगळं करायचं. पण अलीकडं ब्राह्मण समाज जो आहे, ब्राह्मण मंडळी आता हे सगळं काम करायला लागली. म्हणजे चिता जाळणं नाही, पण ते पूजा करणं, दशक्रिया विधी करणं, हे सगळं ब्राह्मण समाजाकडे. आणि लोकही उत्साहानं ब्राह्मणांनाच बोलवतात आता. पण आधी हा त्यांच्या कामाचा भाग होता? आधी कामाचा भाग नव्हता हा, ब्राह्मणांच्या कामाचा हा भाग नव्हता. अच्छा, ब्राह्मणांच्या कामाचा भाग हा होता की हा मराठी महिने जे उपासाचे असतात, श्रावण महिना, श्रावण भाद्रपद. आता श्रावण भाद्रपदमध्ये पाऊस हमखास असायचा चांगल्यापैकी, त्याच्यामुळे इतर कामं नसायची. अशा वेळी ह्या श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा वगैरे, पूजा करणं वगैरे हे ब्राह्मण समाजाकडे होतं. आणि लग्न लावणं हे ब्राह्मण समाजाकडे होतं. त्यांना बलूत म्हणून काय दिलं जायचं? ह्याच्या बदल्यामध्ये त्यांना धान्य दिलं जायचं. अच्छा, ते धान्य घ्यायचे किंवा पेंड्या घेऊन जायचे, यांना बलूत दिलं जायचं. नंतरच्या काळामध्ये ब्राह्मणांनी बलुतेगिरी बंद केली आणि मोबदला घ्यायला लागले. दक्षिणा, हा, म्हणजे आता त्याला दक्षिणा म्हणतो आपण त्या भाषेत, पण त्या कामाचा ते मोबदला घ्यायला लागले, आणि त्याला गोड नाव दिलं दक्षिणा. त्यामुळे देणारालाही काय नाही आणि घेणारालाही फारसं वाटत नाही त्याच्याबद्दल. पण ही जी बलुते सिस्टीम होती आपण त्याला म्हणू, तर असं व्हायचं का कधी की आता एखाद्याने काम करायचं नाही म्हणून सांगितलं तर ते, कारण ती एक चैन असल्यासारखं होतं ना, गावामध्ये प्रत्येकाची कामं ठरवून दिली होती, ती भले जातीनुसार असतील, पण ते जर एकाने काम थांबवलं तर ते काय परिणाम व्हायचे नेमका? नाही, त्याचा परिणाम असं काम ते थांबवू शकत नव्हते, कारण प्रत्येक घराला आता सुतार आहे, सुतार घराला 4 घरं वाटून दिलेली असायची. ह्या 4 घरांचंच तू बलूत करायचं. म्हणजे अशी 5-6 घरं जर सुताराची असतील तर पूर्ण ते गाव ते वाटून घेतलेलं असायचं. मग ते वंश परंपरेनं ते बलूत चालायचं. आता याच्यामध्ये पिकाच्या बाबतीत म्हटलं तर आता पाभार आहे, तर ती पेरणी करायची असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी त्या सुताराकडे जावंच लागायचं. मग तो सुतार तो दुरुस्त करणार, पण तो वेळेवर नाही झाली, कारण तो
पाऊस पडला आणि पेरणी करायची असेल तर वापसा नावाचा एक प्रकार असतो की तो वापसा असेल त्या काळातच पेरणी केली तर ते पीक उगवतं. अच्छा. त्याच्या आधी केली तर पीक उगवत नाही, त्याच्यानंतर केली तरी ते उगवत नाही आहे, उगवलं तरी जळून जातं. मग त्या पर्टिक्युलर काळामध्येच ती पेरणी झालीच पाहिजे. त्याच्यामुळं अशा वेळेला खेडेगावामध्ये काय व्हायचं की एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये मृत्यू झाला आणि वापसा आलेला आहे, बैल आहेत, अवजारं आहेत आणि पेरणी करायची, तर ते प्रेत झाकून ठेवलं जायचं आणि पटकन 2 एकराची पेरणी करून घ्यायची. कारण तो जर प्रेताचं कौतुक करत बसला तर पुढचं वर्षभर त्याला उपाशी राहावं लागायचं. त्याच्यामुळे ते प्रेत झाकून पेरणी केलेली मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेली आहेत. अच्छा. आणि सुताराचं तुम्ही काय म्हणाल, यात काय काम असायचं? सुताराची सगळीच कामं होती सुताराची, की बैलगाडी तयार करणं, रिपेअर करणं, पेरणीच्या कुळव त्याला कुळव म्हणतात, लोड म्हणतात की ढेकळं फोडण्याचा, आणि पेरणीसाठी जी पाभार असते ती पाभार बनवणं, हे सगळी सुताराची कामं होती. त्याच्या बदल्यात त्याला बलूतही मिळायचं आणि हे बैलगाडी जर बनवली तर त्याच्या मोबदला पण एक्स्ट्रा मिळायचा, कारण ते मोठं स्किलचं काम होतं ना, स्किलची कामं होती. पण ही कामं त्या जातीतली लोक करत होती, त्यांना असं वाटायचं का की आपल्याला कमी मोबदला मिळतोय किंवा आपल्याला बलूत जे मिळतंय ते कमी मिळतंय, आणि त्या बाबतीत कधी बोलणं व्हायचं? नाही, असं कधी वाटायचंच नाही त्यांना, कारण त्यांच्या डोळ्यासमोरच सगळं पीक यायचं, की असं लपून छपून काही गोष्ट होतच नव्हती. जे पीक निघायचं त्या पिकाचा ठराविक भाग त्यांना मिळायचा. मग कधी कधी चांगल्या पिकाचा भाग दिला जायचा नाही. अशा वेळेस मात्र ते नाराज व्हायचे की अरे मला चांगल्या ज्वारीचं तुम्ही दिलं नाही किंवा चांगलं गहू दिलं नाही, वेगळंच दिलं. अशा बाबतीत नाराजी व्हायची, पण ती नाराजी तेवढ्यापुरतीच असायची, पुन्हा त्या रुटीनमध्ये जातं ते. आता लोहाराची कामं म्हटलं तर ह्या लोहाराच्या कामात सगळी अवजारं जी आहेत, कुदळ, कुऱ्हाड, खुरपं, ही सगळी बनवायची कामं, ती बैलगाडीच्या चाकाची जी धाव असते लोखंडी बाहेरच्या बाजूनं, ते बनवायचं त्याचं काम होतं. किंवा बैल असतील तर बैलांना पत्र्या मारणं, म्हणजे खाली त्याच्या खूर जे येतं बैलाचे खाली, तर लोखंडाच्या अशा पत्र्या असतात, ते ठोकून ते बसवणार पायामध्ये बैलाच्या, ही त्यांची कामं होती. आता अशाच प्रकारे आमच्याकडं जो गिसाडी नावाचा एक प्रकार होता, की जे गिसाडी यायचे मंडळी, ही गिसाडी धड लोहारही नसायचे किंवा कुठल्या जातीचेही नसायचे, ते कुठनं यायचे हे माहिती नसायचं. पण नंतर कळालं की ही जी मंडळी आहे ती राजस्थान वगैरे इकडून हत्यारं बनवणारी जी मंडळी होती, ती हत्यारं मंडळी ही गिसाडी, तिकडं कामं बंद झाली, तलवारीची कामं वगैरे जी होती हत्यारं, आणि सगळीकडे ते फिरत बसले होते. पण ते आले तर ते असे पाल त्यांचं असायचं, पाल टाकायची 4-5 पोरं, त्यांचं ते भाता, कोळसा आणि हातोडी असे हत्यारं घेऊन ते यायचे. मग ते खुरपी बनव, विळे बनव, ते बनवून द्यायचे अशा वेळी. पण त्या मुलांना त्यांना अन्न इतकं कमी मिळायचं की बऱ्याचशा वेळेला ते मुलांच्या बाबतीत पोटावर चट्टे दिलेले असायचे. एकदा सहज आमच्या आईनं चौकशी केली की अरे ह्या पोराच्या पोटावर चट्टे कसले येतं, तर तिच्या आईनं सांगितलं की हे चट्टे येतं की खायला अन्न मिळत नाही, भूक लागती पोरांना आणि ते त्रास देतात, म्हणून ती भूक विसरण्यासाठी हे चट्टे दिलेले आहेत पोटावर. हे त्याला डागण्या दिलेल्या म्हणायच्या, भूक लागू नये म्हणून त्या डागण्या दिलेल्या असायच्या. आणि मग त्या डागण्यान ते पाहिल्यानंतर मग मात्र आमच्या घरीच नाही तर आजूबाजूची लोकंसुद्धा जे शिल्लक राहील ते त्या मुलांना खायला देत होते. म्हणजे असा तो गिसाडी नावाचा प्रकार होता. हा खेडेगावातला एक अविभाज्य भाग होता त्या काळातला, म्हणजे लोहारानंतर हा गिसाडी होता. या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था कशी गावांमध्ये कशा पद्धतीने असायची सर? नाही, आता हे गिसाड्याचं म्हटलं तर त्याचं स्वतःचं पाल असायचं, पण बाकीच्यांची घरं आहेत ना, म्हणजे महारवाडा, कुंभारवाडा, चांभारवाडा, हे सगळे वाडे आहेत. प्रत्येक गावात हे वाडे अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या नावानं त्यांना जमिनी दिलेल्या आहेत, त्यांच्या नावानं झालेल्या आहेत. मग काही इनामी जमिनी येतं, म्हणजे इनाम दिलेल्या आहेत, काहींनी खरेदी केलेलं, पण खरेदी केलेल्याला कोणी महारवाडा, मांगवाडा म्हणत नाही, पण हे इनामी दिलेल्या जमिनीला म्हणतात. आता आमच्या गावात जर म्हटलं तर माळी समाज मोठा आहे. या माळी समाजाचं काम फुलं देणं वगैरे हे आलुतेगिरीमध्ये जनरली यायचं. हे माळी समाजाला कधीही शिजलेलं अन्न कुणी वाढत नव्हतं आणि देतही नव्हतं. पण या माळी समाजाच्या जमिनी होत्या, ह्या जमिनी सगळ्या इनामी जमिनी होत्या. मग ह्याचा जेव्हा मी शोध घेतला ॲज अ वकील म्हणून, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे यांना ज्या इनामी जमिनी दिलेल्या आहेत
ह्या औरंगजेब बादशाहच्या काळामध्ये दिलेल्या आहेत अच्छा, इनामी जमिनी. आणि त्या देवळालाही काही इनामी म्हणजे जमिनी त्यांच्या वंशजांना मिळाल्या असतील त्या. त्या काळामध्ये दिलेल्या होत्या. त्या वंश परंपरेनं यांच्याकडे आलेल्या आहेत. त्यांचं काम होतं की त्या देवाला फुलं वाहणं, फुलांची जेवढी काय मागणी असेल फुलांची तर ती त्यांना देणं होतं. अच्छा, असं त्यांचं काम होतं. सर ही बलुतेदारी सगळी व्यवस्था ही कामाच्या विभागणीनुसार झालेली आणि मग ती त्याच्यानुसार मग जाती ठरवल्या गेल्या, बरोबर. पण असं व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य होतं का या सगळ्यांना? व्यवसाय निवडण्याचं अलीकडच्या काळात म्हणजे मेडिवल काळात पूर्वी जे होतं ते कामानुसार जात ठरत होते. बरोबर. पण नंतर जातीचं रूपांतर कामात आणि कामाचं रूपांतर जातीत कधी झालं हे काय हे कुणालाच समजलेलं नाही. पण इंग्रजांच्या काळामध्ये मात्र जातीवर आधारलेली सिस्टम तयार मात्र झाली. पण सर याच्यातूनच शोषण वाढलं ना, शोषण. कारण कामाच्या दर्जानुसार मग जातीच्या उच्च नीचता ठरवली गेली. जातीची उच्च निश्चितता कामामुळं नाही तर एकदा जात ठरवली की ती ठरवलीच. आता कायद्यानंच आपल्या कॉन्स्टिट्यूशनच एक 3 जाती शेड्यूल कास्टमध्ये घेतलेल्या आहेत, महार, मांग, चांभार. ह्या 3 जाती कायद्यानं त्यांना दर्जा दिलेला आहे. या जातीमध्ये सगळ्यात खालची जात कुठली असेल तर ही याची मांग जात, सगळ्यात लोअर लेवलची. त्याच्यानंतर महार, नंतर चांभार. आता जर तुम्ही आमच्या गावाला जर पाहिलं तर चांभारही उत्तम तऱ्हेनं गणपतीची पूजा करू शकतो, महारही उत्तम तऱ्हेनं करतो, मांगही उत्तम तऱ्हेनं करतो. आमच्याकडचा मांग तर त्या काळामध्ये असायचं की त्याच्या खिशामध्ये पंचांग असायचं. अच्छा, आणि त्या पंचांगानुसार तो मुहूर्त सांगायचा लग्नाचे. अच्छा, आणि ते मान्य असायचे? आणि ते मान्य असायचे, मान्य करायचे ना, ज्यांना आवडायचं तो त्यांना बोलवायचे. तर असा हा प्रकार जातीचा जो होता तो कामानं आणि वंश परंपरेनं आलेला. पण एकदा ती जात चिकटली ते जात कधीच जात नाही. जात नाही, ते म्हणच नाही तर ते वास्तव आहे की ही जात कधी जाऊ शकत नाही आणि जात कधीच ॲक्वायर होत नाही. तुम्हाला आता मला ह्या दुसऱ्या जातीत जायचे असं कधीच होत नाही. आपलं उत्तम उदाहरण येशुदासचं हिंदू धर्मात आला त्यावेळेला मी प्रश्न विचारला होता की येशुदास हिंदू धर्म स्वीकारलाय खरा, पण हिंदू धर्म हा जातीवर आधारित आहे. त्याला कुठल्या जातीत आणि कोण घेणार आणि कसं घेणार? कुणाची इच्छा झाली ठीक आहे माझ्या जातीत घेतो तरी त्याला घेऊ शकत नव्हते ना, कायद्याने घेऊ शकत नव्हते. तर हा प्रकार होता. जन्माने मिळालेली आहे, जन्माने मिळालेली जाते. आता ह्या जाती व्यवस्था वगैरे आपण जे पाहिले तर जेव्हा 1971चा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये मी म्हणणारे जे शेतकरी होते, मोठमोठे बागायतदार होते, त्यांनाही अजिबात एक पिकं येत नव्हती, खायची पंचायत होती. आणि त्या काळामध्ये आपल्या गव्हर्नमेंटनं अमेरिकेनं PL-480 खाली काही धान्य दिलेलं होतं. गहू पण नव्हता, लाल मिलो होता की तिथलं ते डुकरांनाही देत नव्हते की तो पीक आलं की ते समुद्रामध्ये टाकून द्यायचे. तर त्या योजनेखाली ते आपल्याकडे दिलं होतं. आणि त्या काळामध्ये सरकारनं दुष्काळी कामं काढलेली होती आणि या दुष्काळी कामात मोबदला दिला जायचा आणि दुष्काळी काम करून घ्यायचं. मग त्या काळामध्ये रस्ते तयार झाले, धरणं तयार झाली, छोटे छोटे तलाव तयार झाले ह्या दुष्काळी कामामुळं. त्या दुष्काळी कामावर मी सुद्धा काम केलेलं होतं. तर याच्यामध्ये ह्या जेव्हा काम सुरू झालं त्यावेळेला सगळ्या जाती नष्ट झाल्या जेव्हा दुष्काळ पडला त्या, कारण प्रत्येकाला जगायचा प्रश्न होता. आणि मग तिथं जातपात सगळे बाजूला राहिली, फक्त पोट एवढंच उद्देश होता. आणि मग ज्याला जे मिळेल ते काम करायचं, ज्याला जे मिळेल ते काम करायचं. तर मी जे दुष्काळावर काम करत होतो तो माझ्या शेजारीच महार कुटुंब होतं, ते पण काम करत होतं. त्याच्या बाजूलाच पाटलाचं कुटुंब होतं, ते पण काम करत होतं. म्हणजे जेव्हा पोटाचा प्रश्न येतो तेव्हा जातीपाती काही शिल्लक, धर्म काही शिल्लक राहत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही जात नष्ट करण्यासाठी कितीतरी संघर्ष करावा लागला आणि त्याच्यातून अनेक गोष्टी म्हणजे आपण ऐकलेल्या आहेत. सो ह्या जातीपातीचं आपण म्हणतो की पोटासाठी ती विसरावी लागली, पण पुन्हा ती आलीच ना, अजूनही हे सगळं आहेच. मी आधीच सांगितलं ना की जात ही जाऊच शकत नाही आहे. आणि अलीकडच्या म्हणजे ग्लोबली जरी पाहिलं तरी प्रत्येकाला वर्चस्व ठेवायचं म्हटलं तर एक तर आर्थिक वर्चस्व, आर्थिक कुणी मोठा होऊ शकतो, छोटा होऊ शकतो. वर्चस्व कुणाचं राहील तर जातीचं राहील. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही लक्षात आलेलं होतं.
त्याच्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केला होता की जात आणि धर्म हे दोन्ही जर नष्ट केले तरच प्रगती होऊ शकते. शिक्षणाशिवाय शिक्षणाशी आणि त्या याला प्रगती करण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. आणि प्रत्येकजण असा म्हणतो की शिक्षण आमच्या काळात तर वडील किंवा त्या वडिलांसारखी जी लोक होती ते म्हणायचे, पोरा मी इकडं काही करेल, माझा जीव घाण ठेवेल, पण तू पहिलं शिक आणि इथनं हाल, म्हणजे खेडं सोड आणि शहराकडे जा. कशाला? शिक्षणासाठी. आणि ज्यांनी सोडलं, जे ऐकले ते त्यांचं शिक्षण झालं, त्यांची मुलं ते स्वतः नोकरीला लागले. नोकरीला लागल्यानंतर त्यांची मुलं मात्र परदेशापर्यंत गेली. हे आमच्या वस्तीवरचं उदाहरण आहे की कित्येक घरातली मुलं IT झाले व काय झाले, जर्मनीत आहेत, अमेरिकेत आहेत, डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत. हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि आमचे कर्मवीर भाऊराव पाटलांची कृपा की खेडोपाडी जे शिक्षण जे उपलब्ध करून दिलं कमी पैशात कमी खर्चात, तरी ह्या बाबासाहेबांनी दिली. सर, तुम्ही स्वतः त्याचं जिवंत उदाहरण आहात की तुम्ही पण त्याच गावगाड्यातून आलात आणि आता वकील 40 वर्ष झाले तुम्ही वकील क्षेत्रात आहात. पण हा सगळा प्रवास बघताना गाव ते शहर काय परिस्थिती बदलल्यासारखी वाटते किंवा तो समाज हळूहळू लुप्त झालाय का? नाही, ह्याचा ग्रामीण भागाचा जर विचार केला तर हा जो एकोपा होता, सामाजिक आणि मानसिक एकोपा होता, जरी जाती असल्या, जरी त्या बलुत्यांना मांडवाच्या बाहेर जेवायला दिलेलं असलं, तरी जो एकोपा होता आणि शांतता होती ते पूर्णपणे नष्ट झालेली आहे, पूर्ण. आणि इतका प्रचंड प्रमाणात कॉम्पिटिशन निर्माण झाली आणि याच्यात कॉम्पिटिशनमध्ये दुर्दैवाचा भाग की जातीची कॉम्पिटिशन जास्त झाली. आता जाती व्यवस्था गेल्या, नष्ट झाल्या, सगळं झालं. डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेनुसार सगळे समान झाले. वेगळं ॲट्रॉसिटी ॲक्ट आले, कुठल्या जातीला असं बाहेर ठेवलं जात नाही. आता एखाद्या लग्नामध्ये गेला तर महार मांग चांभार तुम्हाला कोणी ओळखू येणार नाही, मांडीला मांडी लावून जेवणार. पूर्वी हीच लोक मांडवाच्या बाहेर जेवायला बसवली जायची, पाणी द्यायचे. पण जो एकोपा होता तो आता तुम्ही मांडीला मांडी लावून बसला तरी जेव्हा जातीचा मुद्दा येतो त्यावेळेला मात्र तो एकोपा कधीच नष्ट झालेला असतो. त्याच्यामुळे ती जात नष्ट झाली का आणखी घट्ट झाली हा मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि माझ्या मते म्हटलं तर जात एकदमच घट्ट होत गेली. मग त्याला कारण काही असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, पण शिक्षणानं जात जाईल असं वाटलं होतं डॉक्टर बाबासाहेबांना. तसं काही झालेलं नाही आहे की जात काय गेलेली नाही आहे. आणि गावाकडे आता सर काय परिस्थिती आहे? म्हणजे हे व्यवसाय करणारी लोक आता शहराकडे गेली, पण जी मागे राहिलेली आहेत, ज्यांनी शिक्षण नाही घेतलं, त्यांची आता काय अवस्था आहे? ज्यांनी शिक्षण घेतलं नाही त्यांनी मग आता स्थानिक पुढाऱ्याच्या बरोबर राहणं, त्यांचं काम करणं, जे काय सांगकाम्यासारखं, मग ते बलुतेगिरीसारखं थोडंफार खायला दिलं, प्यायला दिलं की त्याच्यावर ते खुश राहायला लागले. पण जाती व्यवस्था इतक्या कट्टर होत गेल्या की जात जरी महारवाडा मांगवाडा नष्ट झालेला असला तरी पण ती जी घरं बांधलेली आहेत त्या वाड्यातच आणि त्या वाड्याच्या बाहेर त्यांची घरं काय गेलेली नाहीत. किती शिकलेला असला, मोठा असला तरी सुद्धा. त्या काळी शेतकरी जास्त सधन होता असं आपण म्हणेल. तर ते शेतकरी आणि बलुतेदारांमधले जे व्यवहार होते ते साधारण कशा पद्धतीचे होते? आता शेतकरी जास्त सधन होता असं म्हणता येणार नाही, कारण मुख्य मुद्दा असा होता की मुख्य कारण असं होतं की ज्याच्याकडे शेती होती, कारण ते धान्य पिकवलं तो धान्य पिकवायचा आणि ते धान्यावरच सगळं समाज जगायचा. समाज जगायचा त्याच धान्यावर, बाहेरून आणलं जात नव्हतं. त्या गावात जे उत्पन्न निघेल त्याच्यावर तो समाज जगत होता. त्यामुळे ते श्रीमंत होते असं म्हणता नाही, पण काही घरं श्रीमंत होती. श्रीमंत इन द सेन्स की उत्पन्न प्रचंड प्रमाणात यायचं, म्हणून काही त्यांना काम करावं लागत नव्हतं असं नव्हतं, कारण त्यांच्याही बायका शेतावर काम करायला जायच्या. आणि जेव्हा ते बलुतेगिरी संबंध येत होता त्यावेळेला मात्र प्रत्येक सिस्टममध्ये शोषण तरी असतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. म्हणजे ठरवून जरी केलेलं नसलं तरी ज्या सिस्टमनं बलुतेगिरी तयार झालेली होती त्या सिस्टममध्ये शोषण तर हे आलेलंच होतं. मग ते कधी शेतकऱ्याचं शोषण व्हायचं, कधी त्यांचं शोषण व्हायचं. आपण जे चित्रपटांमध्ये बघतो नाही का की शेतकरी सावकार
खालच्या जातीतल्या लोकांचं शोषण करतात, तर ते एक चित्र रंगवलं गेलं, पण ते खरंच तसं होतं का? अजिबात नव्हतं असं. अगदी फार रेअर केस कुठंतरी घडत असेल आणि हे जास्त करून मराठवाड्यामध्ये जास्त पाहायला मिळत होतं. अच्छा. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा प्रकार नव्हता. त्याला कारण एक असं होतं की पश्चिम महाराष्ट्र हा थोडाफार सदन होता आणि सदन म्हणण्यापेक्षाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव म्हणा किंवा शिक्षण संस्था मोठमोठ्या उभ्या राहिल्या, म्हणजे पूर्वीच्या काळाच्या आत्ताच्या नाही तर की कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी शिक्षण संस्था उभी केली, त्यामुळं हा प्रगल्भ समाज जरा झाला पश्चिम महाराष्ट्र. अगदी पूर्वीच्या 50-60 वर्षापूर्वीच्या काळासाठी सुद्धा हा प्रगल्भ झाला. आता आमच्या गावचा जर विचार केला तर आमच्या गावामध्ये कुठल्याही जातीच्या माणसाची त्या काळातमधली उच्चार आणि भाषासुद्धा थोडीशी ब्राह्मणी वळणाची होती. आता आपण त्यांना ब्राह्मणी वळणाची भाषा म्हणतो किंवा पुस्तकी भाषा, अशी पुस्तकी भाषेसारखी त्यांची भाषा होती. ती कशामुळे सर? केवळ शिक्षणामुळे आणि तो ब्राह्मण समाजाचा जो पगडा होता आणि आहे त्याच्यामुळं. आणि प्रत्येकाच्या एक सुप्त इच्छा असते की मला वरच्या जातीसारखं वागायचे, मला वरच्या जातीत जायचे, मला वरच्या. म्हणून आमच्या देवळामध्ये नानामाळी एक कॅरेक्टर आहे की जो उत्तमपणे संस्कृतमध्ये पूजा करायचा गणपतीची, आणि सोवळं नेसून की पाहणाऱ्याला वाटायचंच नाही की हा दुसऱ्या जातीचा असेल, की ब्राह्मण दिसायला कशी तरी असेल पण हा गोरा गोमटा एकदम मस्त गंध लावलेला आणि कट्टर राजकारणी जरी असला तरी उत्तमपणे पूजा करत होता. आणि नंतर त्यानं शेवट पण हा पूजे करण्यातच घालवला पूर्ण, आणि मोठं बागायत होतं त्याचं. आणि ब्राह्मणांचं याच्याबद्दल काही म्हणणं नसायचं, म्हणजे जर त्यांचं काम म्हणजे आपण आता म्हणूयात की सो कॉल ते पवित्र आहे असं समजलं जायचं आणि उच्चवर्णीय, तर बाकीचे त्यांचं काम जर बाकीचे व्यावसायिक करत होते बलुतेदार, तर त्यांचं काही म्हणणं नसायचं याच्यामध्ये? त्यांचं काहीच म्हणणं नसायचं. कारण काय होतं की हा ब्राह्मण समाज प्रचंड शिकलेला होता. त्यांची सगळी मुलं एक तर शहरामध्ये किंवा मोठमोठ्या हुद्द्यावर कामाला होती. हे म्हातारे सगळे ब्राह्मण मंडळी पूजा अर्चा वगैरे सगळं करायचे. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पूजा अर्चेमध्ये जास्त इन्कम आहे, म्हणून मग जे रिटायर झाल्यानंतर सुद्धा ती मंडळी गावाला आली आणि पुन्हा तो व्यवसाय त्यांनी पुढं सुरू केला, प्रोफेशन. आता याच्यामध्ये पूजा अर्चा करायचं काम जरी या माळी समाजाचा किंवा गुरवानं केलेलं असेल तरी सुद्धा त्यांची काही हरकत नसायची. कारण येणारी लोक पण एवढा प्रचंड लोंढा असायचा की एका वेळी तुम्ही 100 लोकांची पूजा गणपतीची करू शकत नव्हता. बरोबर. मग उलट ते मदतीला हा आहे असं गृहीत धरून त्यालाही अलाव करायचे. अच्छा, ओके. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये मुस्लिम समाजाचा काय रोल होता सर? त्यांच्याकडे कुठलं बलुतं किंवा ती बलुतेदारी? आता काही गावामध्ये मुस्लिम समाजांना बलुतं होतं. मग त्यांचं काम असं होतं की आता खळं असेल, खळं लावलेलं असेल तर खळ्याला देवाची भूतांची शांती करायची ही एक कन्सेप्ट होती की धान्य जास्त होईल. मग त्याला काय करायचं, बाजूच्या बांधावर कुठला देव असेल, मसोबा थोट्या बाजू कोणी असेल, छोटं देऊळ असं दगड हे लावलेलं, त्याला मग कोंबडं कापायचं, बकरी कापायचं, ज्याच्या ऐपतीप्रमाणे करायचं. मग काही यात्रा असतात, ते जत्रा नाही म्हणतात, जत्रा असतात की दोरुबाची जत्रा आहे, मसोबाची जत्रा आहे, भैरोबाची जत्रा आहे. तर ह्या जत्रेला जे मटण बकरी कापली जायची ते ह्या मुसलमानाचं काम होतं. अजूनही सर या अजूनही प्रकारे आमची जी लक्ष्मी आईची जत्रा एक प्रसिद्ध होती की तिथं प्रत्येक घरातला कोंबडा घेऊन जायचे त्या लक्ष्मी आईच्या जत्रेला कापायला. तर ते काम त्या मुसलमानाचं होतं. मग तोही असं म्हणायचा की बाबा मी एवढं हत्या करतोय, मला पाप लागू नये म्हणून तो कापण्याच्या पूर्वी त्या ज्याचा कोंबडा आहे त्याला विचारणार काटू क्या, म्हणजे त्याची परमिशन घेतली, म्हणजे ते पाप मला लागणार नाही, तुझ्यासाठी मी कापतोय. अशी ती एक कन्सेप्ट होती. तर ह्या मुस्लिम समाज एकदम समाजात मिक्स झालेला होता, त्यांना तो सगळा मान मिळायचा आणि तो पूर्ण मान मिळायचा. आता आमच्या गणपतीच्याच गावाचं पाहिलं तर दसऱ्याला खूप मोठी पालखी निघते आणि ह्या पालखीमध्ये मुसलमानाला हक्क आहेत, अधिकार येतात त्या पालखीमध्ये भाग घ्यायचा. म्हणजे नौबत वाजवणं. सर तुमच्या गावाचं पण नाव सांगा. म्हणजे मोरगाव गणपतीचं मोरगाव. तर ह्या गणपतीची खूप मोठी पालखी निघते दसऱ्याला. ह्या दसऱ्याला पूर्ण 12 बलुत्यांना त्याच्यामध्ये अधिकार येतात पूर्णपणे. तर तिथं तोफा ज्या इंग्रजांच्या काळापूर्वीच्या तोफा आहेत, म्हणजे बादशाहच्या काळातल्या तोफा दिलेल्या आहेत.
तर त्या तोफा प्रत्यक्षात उडवल्या जातात. अच्छा. तर त्या तोफा उडवण्यापूर्वी त्या तोफांची शांती करायचं काम ह्या मुसलमानांचं होतं. अच्छा. म्हणजे ते एक बकरं कापलं जायचं त्याला. ओके. तोफांना पाटेचं बकरं कापलं जायचं ब्राह्मणाच्या उपस्थितीत. अच्छा. आणि त्या रक्ताचा टिळा ब्राह्मण कपाळाला लावणार आणि त्या तोफांना लावणार आणि मग तो दसरा सुरू होणार. अच्छा. आणि प्रत्येक बलुत्याला तिथं काम आहे. हे अजूनही आहे? अजूनही, उलट आता जास्त मोठ्या प्रमाणात आहे. अच्छा. तुम्ही कधी जर दसऱ्याला गेला मोरगावला तर हे तुम्हाला पाहायला मिळेल. अच्छा. आणि मग त्या ज्या बकरं कापलेलं आहे त्या बकऱ्याचा मांस जे आहे त्याचे वाटे केले जातात आणि जे ज्यांना अधिकार आहेत पालखीचे त्यांना ते वाटले जातात. अच्छा. आणि हे कंट्रोल सगळं करतं चिंचवड देवस्थान. अच्छा. म्हणजे पुण्यातलं देवस्थान आहे. हां, ते ट्रस्ट एक मोठं, नंतर ट्रस्ट झालं, देवस्थान तयार झालं. त्यांच्या हजारो लाखो एकर जमिनी अजूनही आहेत. अशा सगळ्या सर प्रथा होत्या. पूर्वी ते परडी भरायचं पण एक प्रथा होती, किंवा मग गळ्यात कवडीच्या माळा घालून जोगवा मागितला जायचा. हे सगळं तुम्ही स्वतः पण जोगवा मागायचं, ते काय कसं होतं हे सगळं? म्हणजे आता ही परडी म्हणजे तुळजापूरची परडी. जे शूरवीर होते त्यांच्याकडे ही परडी असायची त्या घराण्याकडं. आता जसे तुम्ही इतिहास पाहिला, छत्रपती शिवाजी महाराज सरदार घराणी, आपण सरदार, त्यांच्या गळ्यात परडीची माळ घालून त्यांनी पण जोगवा मागितलेला होता. ही जी सरदार घराणी होती त्यांच्याकडे ही परडी होती आणि ही परडी होती तुळजापूरची भवानी मातेची. तर त्या परडीचं प्रकार असा आहे की त्या परडीची पूजा तर व्हायला पाहिजे. मग श्रावण भाद्रपद महिन्यात त्या भाद्रपद शक्यतो परडीची पूजा केली जायची. आणि त्यावेळेला मात्र त्या देवीला शांत करण्यासाठी जोगवा मागितला जायचा. मग ते कवड्याची माळ गळ्यात घालून 5 घरं मागायची. 5 घरांच्याकडे कमीत कमी 5 घरं. मग काही हौशी असेल तर किती घरी जाऊन मागणार. मग त्या परडीची पूजा, परडी आली तुमच्या दारात, मग तुम्ही मीठ, पीठ आणि गूळ असं द्यायचं. गूळ असेल घरात शक्यतो तर ते द्यायचं. आणि मग ते सगळं घेऊन आल्यानंतर ते सगळं मिक्स करून त्याचा रोडगा बनवायचा. तो परडीला नैवेद्य म्हणून दाखवायचा आणि बाकीचा जनावरांना चारायचा. ते खात कुणी नव्हतं. पण जे काही नंतरच्या याच्यामध्ये परडी वापरायला लागले तर ते परडीचं जे धान्य मिळतं ते स्वतःसाठी वापरायला लागले. असा त्यात थोडासा बदल झाला. तर जसं शिक्षण वाढलं त्यातला फोलपणा लक्षात आला, अंधश्रद्धा लक्षात आल्यानंतर तर मग तो आम्ही 8वी 9वीत आल्यानंतर आम्ही ते परडी हा प्रकार बंद केला. श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग किती होता? म्हणजे लोक इतकं, अजूनही तुम्ही म्हणताय की शिक्षण झालंय तरी पण ते जास्त वाढलेत प्रकार. नाही, प्रॉब्लेम असा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरकच लोकांना कळलेला नाही. आता जे काय अगम्य आहे ते असं म्हणतात की आमची या देवावर श्रद्धा आहे, तर ती अंधश्रद्धा आहे. त्याला श्रद्धा म्हणता येत नाही. श्रद्धा कशावर असते? जे अस्तित्वात आहे त्याच्यावर ते मान्य करणं म्हणजे श्रद्धा आहे. जे मुळात अस्तित्वातच नाही आहे, हे कुणाला दिसलंही नाही, पाहिलंही नाही, तर ते अंधश्रद्धा आहेत. मग त्यासाठी वाटेल ते अंगात येणं वगैरे हे जे प्रकार आहेत ते अजूनही सर्रास चालू येतं की हा देव माझ्या अंगात येतो. तर हा खेडेगावामध्ये अजूनही आहे. खेडेगावातच नाही तर शहरामध्ये सुद्धा मी पाहिलेलं आहे. अनेक, आपण त्याला अघोरीच म्हणू शकतो, कारण ते स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेणं किंवा आणखीन कितीतरी अशा वेगवेगळे प्रकार केले जातात. अंगात देव आलाय म्हणून हे करणं. तर काय, तुम्ही जेव्हा एक शिक्षित म्हणून या सगळ्याकडे बघतात, ज्याचा तुम्ही आधी भाग पण होतात कधीतरी, ते या व्यवस्थेचा, काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघितल्यानंतर? ह्या व्यवस्थेचा भाग होतो. ह्या व्यवस्थेवरनंच स्ट्रगल करत पुढं आलो आणि वैचारिक स्ट्रगल जास्त झाला. आणि तेव्हा लक्षात आलं की वाचन प्रचंड प्रमाणात झालं. तेव्हा यातला फोलपणा लक्षात आला. जोपर्यंत तुम्ही वाचत नाही, ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. तर याच्याकडे जर पाहिलं तर अलीकडं आज उद्विग्न मन होतं की बाबा रे हे चाललंय काय नेमकं. उलट जेवढं शिक्षण होतं आहे तेवढ्या अंधश्रद्धा जास्त वाढत चालल्यात. कारण बांधावरच्या देवळाचं जे बांधावर जे दगड होता, तो शेंदूर फासलेला देऊळ, त्याचं रूपांतर मोठ्या देवळात झालं आणि त्याचा नवसाला पावणारा देव म्हणून नामकरण केलं गेलं. जिथे आता बाहेर खूप मोठ्या मोठ्या रांगा लागतात. आणि मोठ्या नुसत्या शहरातच नाही तर खेडेगावामधून सुद्धा खूप मोठमोठी देवळं तयार झाली आणि तो नवसाला पावणारा देव म्हणून त्याला प्रसिद्धी दिली गेली.
आणि मग त्याची पूजा केली. आता ते पूजा करणारे सुद्धा असा प्रकार आहे की कुठल्याही जातीचा असो, तो सोवळ्यासारखं धोतर नेसतो, अंगावर काही नसतं, वर धोतर नेसून तो पूजा करतो. म्हणजे जसे ब्राह्मण वागतात, ब्राह्मण पूजा करतात, त्याप्रमाणे तो पूजा करतो. थोडक्यात देवाचा बिझनेस झाला असं आपण म्हणू शकतो. देवाचा खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस झाला. नुसता बिझनेस नाही म्हणत मी. म्हणजे माझ्यासारखा जेव्हा त्रयस्थपणे विचार करतो की अरे ह्याचा फायदा काय, आज 5-10 कोटीचं देऊळ बांधलं जातं. एका खेडेगावात 7-7, 8-8 कोटीची देऊळं बांधलेली जातात. बरोबर. तर याचा फायदा नेमका काय. आणि त्याच्या बाजूलाच जी मराठी शाळा आहे, तिचे सगळे पोपडे उडालेले पाहतो. अजूनही परिस्थिती तशी आहे. पुन्हा सर गावागावांमध्ये चांगले आरोग्य सेवा नाही आहे. जर हे देवळांवर जे खर्च होत आहेत तेच जर आरोग्य व्यवस्थेवर झाले तर. आरोग्य सेवेवर हॉस्पिटल जे झालेले आहेत, खेडेगावामध्ये सुद्धा काही हॉस्पिटल झालेले आहेत, पण ते पूर्ण कमर्शियल हॉस्पिटल झाले. बरोबर. की सरकारी हॉस्पिटल तिथेच मोफत सुविधा जी मिळायला हवी. हो. तर 7 कोटीचं तुम्ही देऊळ बांधण्यापेक्षा 1 कोटीचं हॉस्पिटल बांधलं आणि 6 कोटी जर तुम्ही बँकेत ठेवले, त्याच्या व्याजावर चांगले डॉक्टर उपलब्ध होतील. आणि माझ्या पाण्यामधले इतके डॉक्टर आहेत की सेवा करायला एका पायावर तयार असणारे, मोफत सेवा देणारे, पण त्यांना तशा सुविधा मिळत नाहीत किंवा तसं हॉस्पिटल पण खेडेगावात नसतं. तरी काही डॉक्टर ते प्रयत्न करतात. ती एक चांगली गोष्ट आहे की अगदी सगळेच कमर्शियल डॉक्टर झालेले नाहीत, तर काहींच्यात माणुसकी शिल्लक आहे असे डॉक्टर हे प्रयत्न करतायत. तुम्ही जर आता हडपसरचं उदाहरण घेतलं तर डॉक्टर राख म्हणून आहेत. मुलगी झाली त्यांच्या हॉस्पिटलला, तिथं एक नाही पैसा घेत नाही. असे खूप डॉक्टर आहेत. पण हे जे व्यवसाय होते पूर्वी लोकांचे, बलुतेदारांचे, त्याचं कमर्शियलायझेशन झालं आणि ही बलुतेदारी पद्धत हळूहळू कशी म्हणजे संपली. काय नेमकं कारण आहे? बलुतेदारी पद्धत संपवायला एक कारण शिक्षण, दुसरं कारण प्रचंड लोकसंख्या आणि जगण्याचा स्ट्रगल. आता नुसतं बलुतेदारी, नुसती शेती जर करत बसलं खेडेगावात तर जगणं केवळ अशक्य आहे. त्याच्यामुळे या शिक्षणामुळं ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत, जुन्या संस्था, त्या मोडीत निघाल्या गेल्या बलुतेगिरीच्या. आणि प्रत्येकाला वाटतं की नाही बाबा, मला चांगलं आयुष्य मिळायला पाहिजे, मला चांगला इन्कम यायला पाहिजे. ह्या विचारानं सगळ्यांनी आपापले जे वंशपरंपरागत धंदे होते ते सोडून दिले. आणि नॅचरल आहे की ते जगणंच अशक्य होतं आणि चांगलं जगणं तर त्याहून नव्हतं. पण सर त्याच्यातल्या काही चांगल्याही गोष्टी होत्या ना बलुतेदारी पद्धतीमधल्या. आपण म्हणजे जाती व्यवस्थेचा भाग सोडला तर कामाचं इतकं प्रॉपर मॅनेजमेंट लोकांमध्ये होतं. जर ही सिस्टीम आत्ता पण तशीच राहिली असती तर नाही, आत्ता राहणं शक्यच नव्हतं. कारण लोकसंख्येचा स्फोट झालेला आहे. नुसती लोकसंख्या वाढलेली नाही, स्फोट झाला आहे. आता मी जे हे बलुतेगिरीचं सांगत होतो त्यावेळेला आपली लोकसंख्या होती 40 कोटीच्या आसपास. 40 ची 60 कोटी झाली, आता 140 60 ची 70 झाली. तोपर्यंत बलुतेगिरी टिकून होती. पण 70 जेव्हा क्रॉस झाली तेव्हा पूर्ण गावं खेडी पूर्ण नष्ट, उद्ध्वस्त झाली आणि सगळे शहराकडे निघाले. आता काही लोक म्हणतात की आम्हाला खेडेगावाचा अनुभव वगैरे, रिसॉर्ट वगैरे जे आहे ते 1 दिवसाचा शेतीचा अनुभव घ्यायला जाता. तो आणि ह्या शेतीमध्ये एवढा प्रचंड फरक आहे की तिथं जगण्यासाठी शेती करत होते आणि इथं आपण एक अनुभव घेण्यासाठी जातो, पर्यटन म्हणून जातो. कारण तिथं जी तुम्हाला व्यवस्था मिळते, सेवा मिळते, त्या प्रत्येक सेवेचा प्रचंड प्रमाणात मोबदला घेतला जातो. पैसा म्हणून तुम्हाला ते मोबदलाच घेतला जातो. प्रत्येक जण जरी वाटला तो बैलगाडी चालवतोय तरी त्याला पगार मिळालेला असतो. बरोबर. कुठलंही काम करतोय त्याला पैसे मिळालेले असतात. सर तुम्ही आता म्हणालात तसं की आपण ते गावाकडे, कारण आमची पिढी आत्ताची गावाकडे जाणं म्हणजे एक पर्यटन किंवा टुरिझम म्हणूनच बघते. आम्हाला ते कुतूहल वाटतं. ह्या गोष्टी आम्ही कधी अनुभवलेल्याच नाही आहेत म्हणून. पण तो पूर्वी व्यवस्थेचा एक भाग होता. हा पूर्ण जगण्याच्या व्यवस्थेचा भाग होता, नुसता व्यवस्थेचा नव्हता. आणि आताचं जे टुरिझम आहे, रिसॉर्ट टाईप टुरिझम, तिथं तुम्हाला सगळ्या व्यवस्था मिळणार. खेडेगाव पूर्वीचं जसं होतं तसं दाखवलं जाणार, पण तुमच्याकडून त्याचा प्रत्येक गोष्टीचा मोबदला घेतला जातो. आणि जो त्या टुरिझममध्ये भाग घेतोय त्याला मोबदलाही मिळला जातो. तसं हे खेडेगावातलं जीवन होतं, त्यांना मोबदल्याची अजिबात अपेक्षा म्हणण्यापेक्षा मिळेलच याची गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळं तो एक रुटीन जगण्याचा भागच होता खेडेगावातला. पण आता त्यानिमित्तानं त्यांना
सुद्धा व्यवसाय मिळाले असं म्हणायचं का? नाही, व्यवसाय ठराविक लोकांना मिळाला. व्यवसाय कुणाला मिळाला तर आता एक पुणे शहराचं आपण उदाहरण घेतलं. पुणे शहराच्या आजूबाजूला ज्या जमिनी होत्या त्यांना प्रचंड भाव आला. बरोबर. प्रचंड, सोन्यापेक्षाही जास्त भाव त्यांना मिळाला. मग अशा लोकांनी आलेल्या पैशातून पैशाचा विनियोग कसा केला तर खेडेगावामध्ये मोठी शेती घेणं, रिसॉर्ट तयार करणं आणि मग तिथं हा व्यवसाय सुरू करणं. आणि तुम्ही आता कुठल्याही डोंगरदऱ्यामध्ये गेला तरी डोंगरदऱ्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड टाकलेले दिसतील आणि इथं सगळा पैसा जो आहे हा शहरामधनं आलेला पैसा आहे. आता याचा फायदा खेडेगावामध्ये त्या लोकांना काय होणार? रोजगार उपलब्ध होईल. पण कुठल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल? एक्सपर्ट असतील त्यांना रोजगार उपलब्ध होईल. तुम्हाला चांगला स्वयंपाक करायला येत असेल तरच त्याला होईल. किचन चांगलं सांभाळायला येत असेल त्याला होईल. मग बाकीच्यांना रोजगार काय झाडून काढणं वगैरे असलं एवढाच रोजगार उपलब्ध राहणार ना. त्याच्यामुळं त्याचा फायदा किंवा त्याचा अनुभव, प्रत्यक्ष खेडेगावाचा अनुभव तुम्हाला कधीच मिळणार नाही. सो म्हणूनच हा प्रश्न पडतो की पूर्वी मानाने जे आपापली कामं, जी त्यांची एक्सपर्टी होती ते कामं करून जगायचे, भले ते बलुतेदारी असेल त्याच्यामधून, पण आता तो स्वाभिमान कुठेतरी गमावला आहे आणि जे पोटासाठी मिळेल ते काम करावं लागतंय त्यांना. सो आपण यांना मुख्य प्रवाहात का नाही आणू शकलो? काय वाटतं तुम्हाला? आता याच्यामध्ये काय झालं की जे बलुतेगिरी होती या गावगाडा सिस्टममध्ये बलुत्यांना गावचा गाडा हाकण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी समाविष्ट केलं जायचं. बरोबर. म्हणजे प्रत्येक जातीतला चांगला माणूस असेल, सुजान असेल, विचार करणार असेल तर तो त्या मीटिंगमध्ये असायचा. म्हणजे आपल्या गावात काय करायचे, आपली जत्रा कशी भरवायची, एकत्र मिळून, तर त्यांना त्याच्यात सहभागी केलं जायचं. सहभागी म्हणजे त्यांचं एक राईट म्हणूनच ते सहभागी होत होते. इतकं त्यांना अधिकार होता. जरी ते बलुते असले तरी, म्हणजे खालच्या जातीचे असले तरी सुद्धा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना त्यांचा सहभाग होत होता. पण आता ते टिकवायचं म्हटलं तर हेच सांगितलं ना की हे स्पोर्ट जो लोकसंख्येचा एवढा मोठा झाला आहे आणि जगायची एवढी मोठी कॉम्पिटिशन झालेली आहे की मग त्या कॉम्पिटिशनमधनंच मग जात धर्म वगैरे आणखी जास्त कट्टर होत गेले. त्याच्यामुळे एकोपा होणं, एकदा कट्टरता आली की एकोपा होणं केवळ आणि केवळ अशक्य होतं. आणि खेडेगावात तर त्याहून होणार नाही. शहरामध्ये काही फारसं सुखदुःख नसतं, शेजारी काय आहे काय ते, पण खेडेगावामध्ये याचा मात्र परिणाम नक्कीच होतो. त्यामुळं ते टिकून ठेवणं किंवा राहणं किंवा ते आदर्श आहे ह्या गोष्टी इररिलेव्हंट ठरतात आता. बरोबर. आता कट्टरता जर पाहायची म्हटलं तर आता मी सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे, प्रायव्हेट वकील म्हणूनही काम केलेलं आहे. आता कित्येक ॲट्रॉसिटीच्या केसेस पाहिल्या, महिला अत्याचारांच्या पाहिल्या, याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय होतो एवढं दिसतं की म्हणून ते ॲट्रॉसिटी ॲक्ट आणला गेला, म्हणून महिलांच्या संबंधी कायदे आणले गेले. जरी कितीही पुरुषांनी नावं ठेवली किंवा वरच्या जातींनी नावं ठेवली तरी त्याची गरज होती. ते जर नसते तर आता मोठा हाहाकार झाला असता. बरोबर. कारण ते जातीचा आधार घेऊन जे मोठे झालेले लोक आहेत ते आता या व्यवस्थेकडे कशा पद्धतीने बघतात? जातीचा त्यांनी काही फायदा करून दिला आपल्या लोकांना जातीचा? दुर्दैवानं नाही म्हणता येईल, फारच कमी. की त्या जातीने एकदा मोठा झाला की तो पाठीमागं वळून पाहायला सहसा तयार होत नाही. मग तो पाहतो की माझं अस्तित्व कसं राहील, कंट्रोल कसं राहील, याच्याकडे त्याचा सगळा ओढा असतो. त्याच्यामुळे त्याचा फायदा फारसा जातीला होत नाही आहे किंवा झालेला दिसत नाही आहे. मग काही धडपडतात की आपल्या ठराविक समाजाचं एखादं समाज मंदिर, एखादी संस्था असावी शहरामध्ये, तर अशी लोक काही प्रयत्न करतात की त्या लोकांना खालच्या लोकांना आणून शिकवणं, एज्युकेशन उपलब्ध करून देणं, मोठं करायचा प्रयत्न करणं. ते काही प्रमाणात काही गोष्टी चालू आहे, पण तिथंही कट्टरता मात्र आहे. इतर समाजातलं त्या याच्यामध्ये घेतला जात नाही आहे, हे दुर्दैव आहे. पण राज्यकर्ते जे आता जातीपातीचं इतकं राजकारण करतात या सगळ्या याच्यावर, तर ही सिस्टीम बदलणार कशी मग? आता हा मोठा गहन विषय आहे की राजकीय त्या राजकारणावर न बोललेलं केव्हाही बरं. कारण जात आणि सत्ता याच्या पलीकडे काही पाहिलं जात नाही ना. बरोबर. मग सत्ता मिळवायची असेल तर जातीला पर्यायच नाही आहे. जातीची मतं एक गठ्ठा मिळवायचा प्रयत्न केला जातो. जेव्हा या
लोकांना जी त्या त्या क्षेत्रात काम करत होती त्यांची कामं बंद झाली, त्याच्यानंतर गुन्हेगारी वाढली, नाही कारण खायला काही नव्हतं म्हणून? नाही, कामं बंद झाली म्हणून गुन्हेगारी वाढली असं नाही आहे. काही जमातींना गुन्हेगारी शिक्का मारलेला आहे, जसा पारधी समाज. हां. आता आमच्या लहानपणी आमच्या घराशेजारीच पारध्याचं पाल असायचं. त्यातला वामन पारधी माझ्याच वयाचा होता साधारण, आणि त्याच्याबरोबर मी बरंचसं फिरलेलो होतो. म्हणजे पक्षी निरीक्षण करणं, शिकार, माग कसा काढायचा. कारण जंगलात हां, मला अजूनही गाडी चालवताना झाडावरचं घरटं दिसतं, मग त्या घरट्यात पिल्लं आहे का नाही मी चालताना त्या पक्ष्याच्या वर्तनावरनं सांगतो की याच्यात अंडी आहेत का पिल्लं आहेत. ते किती लांब असलं तरी न दिसताही. तर ते हे त्याच्याकडून शिकलेलं होतं. हे ऑब्झर्वेशन जे आहे ते हे फाशी पारध्याकडून शिकलेलं होतं. पण एकदा मी चिपळूणला सरकारी वकील असताना काही फाशी पारधी धरून आणली होती, आणि त्यात मला तोच जरा ओळखीचा चेहरा वाटला की हा बहुतेक आपल्या गावचा पारधी असावा. मग मी त्याला नाव विचारलं, त्यानं नाव सांगितल्यावर म्हणलं तू मोरगावचा का रे? मोरगावला होतास का? हो म्हटलं. म्हणलं खरं काय केलं सांग बरं. काही नाही म्हटलं, हा माझ्यावरचा 4था गुन्हा आहे, एकाही गुन्ह्यात मी सहभागी नव्हतो. म्हणलं तू शंकर फासपारद्याचा वामण्या का रे? हो म्हणला. तुम्ही कसं काय ओळखलं मला? मग त्याला विचारलं, खात्री केली. मग त्या आयोला विचारलं की बाबा रे ह्यानं खरंच गुन्हा केलेला आहे का? म्हणलं साहेब खरं सांगू का, आमचा वरिष्ठांचा दबाव असतो काहीतरी गुन्हे दाखवायचे म्हणून घेतला ट्रान्सफर करून इकडून. तर मग कोर्टाला मी आर्ग्यू केलं की मी जरी सरकारी वकील असलो तरी सांगतो की ह्या आरोपींचा ह्या गुन्ह्याशी काही सहभाग मला तरी दिसत नाही आहे एकंदर तपासावरनं. तर याला PR वर सोडलं तरी माझी काही हरकत नाही आहे. अच्छा. तर ते वकील तिथले एकदम सटपटले, म्हणले सरकारी वकील असा कसा बोलतो? तर त्यांना सांगितलं की सरकारी वकिलाची जबाबदारी आहे की खऱ्या फॅक्ट्स आहेत ते कोर्टासमोर ठेवायच्या, निर्णय कोर्टानं द्यायचा आहे. पण फॅक्ट्स खऱ्या ठेवणं ही माझी ड्युटी आहे. त्यामुळे ही खरी फॅक्ट आहे की यांनी गुन्हा केलेला नाही हे मला दिसते कागदपत्रावरनं. तर त्या वामण्याला PR वर सोडला गेला. गेल्यानंतर मी जेव्हा पुण्यात बदलून आलो त्या संघटनेचा त्यांचा अध्यक्ष होता, तो PMTचे ड्रायव्हर होता. माझी गाडी कधी दिसली तर गाडी थांबवून वकील साहेब म्हणून मोठ्यानं हाक मारून नमस्कार करायचा. तर असे अनुभव बरेचसे आलेले होते की त्या समाजाचा आहे म्हणून तो आरोपी आहे, हे शिक्का मारला जायचा. शिक्का मारला गेला. पण अलीकडे आता बराचसा हे एक प्रकारचं शोषणच होतं ना सर? शोषणच होतं हे. कारण त्या व्यवस्थेमधून तुम्ही एक शिक्का बसवला की ही जमात हेच काम करते, तर एक न्याय व्यवस्थेचा एक भाग म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? आता न्यायव्यवस्थेचा भाग म्हणून आता सुदैवानं मला सरकारी वकील म्हणून काम करायला मिळालं. 25-30 वर्ष काम केलं तिथं. खऱ्या अर्थानं सरकारी वकील म्हणून मी काम केलं की जिथं खऱ्या फॅक्ट्स कोर्टासमोर ठेवायच्या, हे मनापासून मी केलं. त्याच्यामुळे माझ्यावर इन्क्वायऱ्या बऱ्याचशा झाल्या तरी फारसा फरक पडला नाही आहे. नुसतं ह्या ॲट्रॉसिटीज नाही तर वुमन ॲट्रॉसिटीच्या बाबतीत सुद्धा हाच प्रकार झाला. आता मी जेव्हा सरकारी वकील म्हणून काम करत असताना एक सेशन कोर्टात मर्डर केस चालवत होतो की एक गाजलेलं देवस्थान आहे, तिथल्या पुजाऱ्यानं त्याच्या बायकोचा खून केलेला होता. आणि बायकोचा खून केला आणि त्याला 2 लहान मुलं होती, साधारण एक 2 वर्षाचं, एक 1.5 वर्षाचं आणि एक 3च्या आतलंच मुलं होतं. अशी तिला 2 मुलं होती. आणि तिच्या सासूला ती छळ करायची म्हणून तिलाही अटक केलेली होती. तो जेव्हा खटला आला आणि मी पाहिल्यानंतर मी व्हिजिट केली पुन्हा तिच्या घरी जाऊन की खरी परिस्थिती काय आहे. तर त्या मुलाचे मामा मला भेटले की म्हटले ही मुलं तर आम्ही काय सांभाळू शकत नाही. मग अशा वेळी मी कोर्टाला विनंती केली की तिची सासू आहे तिला जामीन द्या. तर ते कोर्ट म्हणलं सरकारी वकील म्हणून तुम्ही असं कसं म्हणताय. मग त्यांना समजून सांगितलं आणि ती कोर्टही स्त्री होती. मग ती परिस्थिती सांगितली की हिची 2 मुलं येतात, सांभाळायला कुणी नाही. आता हिची मामी म्हणलं शक्यच नाही सांभाळणं, तिचं गाव दुसरीकडं, ती शेती करते, ती काम करणार काय, ही मुलं सांभाळणार. तर ही मुलं सांभाळण्यासाठी केवळ तिला म्हटलं जामीन द्या. तर तिच्या सासूला त्या कोर्टानं जामीन दिला माझ्या सांगण्यावरनं. म्हणजे जे वकिलानं सांगायचं ते सरकारी वकिलानं सांगितलं. तिला जामीन दिल्यानंतर तिनं त्या मुलांचा सांभाळ केला. सुदैवानं ती केस हिअरिंगला आली, ते केस मीच चालवली. तिच्या नवऱ्याला म्हणजे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली, पण त्या बाईला
सासूला केवळ माझ्या चालवण्यामुळं आणि कोर्टाला ते ह्युमॅनिटी ग्राउंडवर ते बाईला निर्दोष सोडला. पण त्यांनी नंतर सांभाळ केला त्या तिला मुलाचा. सांभाळ केला. सुदैवानं 5 वर्षानंतर मी विचारलं तर ती मुलं तिथंच तिच्याकडेच आहेत. म्हणजे असा हा एक अट्रॉसिटी केवळ जातीवर नाही तर स्त्रियांच्यावर अट्रॉसिटी खूप मोठ्या प्रमाणावर होती. आणि त्या देवस्थानला दर गुरुवारी एवढी प्रचंड गर्दी होत असते. त्या देवस्थानचा पुजारी होता. अच्छा, मग आता ते कुठल्या देवावर विश्वास ठेवायचा. बरोबर. पण सर, हा ॲट्रॉसिटी कायदा आल्यानंतर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढलं? नाही का, आधी ॲक्टच नव्हता त्यामुळे गुन्हे दाखल व्हायचा मुद्दाच नव्हता. पण ॲक्ट आल्यानंतर त्या संदर्भातले गुन्हे व्हायला लागले. पण तेवढी सजगता आली का लोकांमध्ये की नाही आपल्याला हे करायचं आहे, आपल्या हक्कासाठी उभं राहून न्याय मागायचा आहे? नाही, तेवढं अवेअरनेस तर लोकांच्यात आलेला आहे. आणि प्रत्येकजण त्या बाबतीत सेन्सिटिव्ह झालेला आहे की गुन्हा दाखल करतोच. आणि याच्यामध्ये त्या ॲक्टचा एक फायदा असा आहे की तुम्हाला गुन्हा दाखल करायला आल्यानंतर त्या अधिकाऱ्याला किंवा पोलीस स्टेशनला ते टाळूच शकत नाही आहे. बरोबर. त्यानं टाळला तर तो आरोपी होतो, ते पोलीस स्टेशनचा अधिकारी आरोपी होतो. अशी त्या कायद्यात तरतूद असल्यामुळं हे गुन्हे आल्याबरोबर दाखल केले जातात. मग त्याच्याबद्दल चर्चा होती की अरे अट्रॉसिटीचे गुन्हे खूप वाढायला लागलेत, खूप वाढलेत, खोटे गुन्हे केले जातात. तर खोटे वगैरे नसतात, बऱ्याचशा गोष्टी खऱ्या असतात त्याच्यातल्या. त्याच्यामुळं तो अवेअरनेस खूप मोठा आलेला आहे या बाबतीत. म्हणून सहसा कुणी जातीवर बोलायला तयार होत नाही. आता महार, मांग, चांबार हे मी जे उच्चार करतोय हे सुद्धा कुणी बाहेर करायला तयारच होत नाही. तर आता ते मला माहिती आहे की यातला गुन्हा कुठला आहे आणि कुठला होऊ शकत नाही. तर हा अवेअरनेस जो आलेला आहे तो ॲक्टमुळे आलेला आहे. आणि ते गुन्हे वाढलेले आहेत तर बरेच लोकांची ओरड असते की खोटे गुन्हे केलेले असतील वगैरे, पण तो तपासाचा भाग असतो. जर खोटा गुन्हा सिद्ध होत असेल तर त्या पोलिसांना अधिकार आहे की त्याच्या विरुद्ध कारवाई करायची. सर, तुम्ही पुस्तकाचं शीर्षक जे आहे ते गावगाड्यातील गणगोत. आता गणगोत हा शब्द आपण खरं तर नातेवाईकांसाठी वापरतो, पण तुम्ही इथे तो त्या बलुतेदारांच्या संबंधातून वापरलाय. काय नेमकं ते नातं होतं जे तुम्हाला दिसलंय आणि आता ते नाही आहे असं वाटतं? आता ते नातं नाही आहे हे तेवढंच खरं आहे. पण गणगोत, आता गण आणि गोत हे 2 प्रकार आहेत. गण म्हणजे व्यक्ती आणि गोत म्हणजे त्या ह्याच्यात नातेवाईकातला. आता इथं मी आधीच सांगितलं ना की जेव्हा जगायचा प्रश्न येतो तेव्हा सगळी जातीभीती सगळ्या निघून जातात. पण इथं रोजच्या जगण्याचा जो भाग होता तो ह्या लोकांच्या साह्यानंच, प्रत्येकाच्या साह्यानंच होत होता. म्हणजे तो शेतकरी असो, ब्राह्मण असो, मराठा, माळी, कुणबी, जो कोणी असेल त्याचं एकट्याचं जगणं नव्हतंच. तो एकटा सर्वाईव्ह होऊ शकत नव्हता. ह्या सगळ्यांच्या आधार घेतल्याशिवाय पुढं गावगाडात जात नव्हता. म्हणजे गावगाडा फक्त एखादा कार्यक्रम आहे म्हणून नाही, तर हा रोजच्या जगण्याचा भाग होता. आणि ह्या रोजच्या जगण्यामध्ये सगळ्यांचा सहभाग होता, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. जरी त्यांना वाटतही नव्हतं की माझ्यामुळं हे होतंय किंवा ह्यांच्यामुळं मी आहे असं जरी मनात येत नव्हतं, कारण ते इतकं अंगात रुळलेलं होतं पिढ्यानपिढ्या की तो एकजिन्सीपणा असल्यासारखाच होता. बरोबर. म्हणून त्याचं नाव ठेवलं की गावगाड्यातील गणगोत आहे. हे खऱ्या अर्थानं गणगोत होतं त्या काळातलं. पण हे गणगोत आता संपलंय आणि ही सगळी व्यवस्था एक विस्थापित म्हणून आता आपल्याला इकडे तिकडे पसरलेली दिसतीये. ही मुख्य प्रवाहात आली नाही. आता यांच्या पुढच्या पिढीचे प्रश्न काय आहेत सर? यांच्या पुढची पिढी आता मुख्य प्रवाहातच आहे ना. ज्यांनी शिक्षण घेतले ते मुख्य प्रवाहात आले, ज्यांनी शिक्षण घेतलं नाही मग ते इतर मार्गाकडे वळले. त्याच्यामुळे ते असे बाजूला झालेत असंही म्हणता येणार नाहीये. पण मग ती बलुतेदारीची जी सिस्टीम होती ती चांगली होती की वाईट, काय म्हणायचं आपण याला? चांगलं आणि वाईट ही रिस्पेक्टिव्ह टर्म आहे. की चांगली गोष्ट कधी ठरणार ती त्या परिस्थितीवर अवलंबून आहे ना. आता त्या काळात ही सिस्टम कारण पर्यायच नव्हता, त्यामुळे चांगलीच होती. आत्ताच्या काळात ही सिस्टम करायला गेलं तर ती शक्य नाही, ते अशक्य आहे ना. कारण मग त्यासाठी अट्रॉसिटी आले, ॲक्ट आले, सगळेच आलं ना. बरोबर. त्याच्यामुळे आत्ताच्या काळात ही सिस्टम तर योग्य अयोग्य म्हणजे गैरलागूच होतो हा मुद्दा तसा पाहिला तर. पण ते व्यवसायाचं आता औद्योगिकरण आणि या सगळ्या कमर्शियलायझेशनमुळे ते व्यवसाय सगळे कुठेतरी आता लुप्तच पावलेत ना. जो आपला कधीतरी एक ठेवा होता असं म्हणून तर माझं म्हणणं होतं की आत्ता खरी कास्ट सिस्टम पाहिजे होती. ही माझी थेरी आहे. अच्छा. की
हा लोहारानं लोहाराचंच काम करायचं. मग त्यामुळे टाटा बिटानं गाड्या बिड्या बनवायच्या नाहीत, त्या जातीनंच ते बनवायच्या. शक्य आहे का सर? चांभारानं त्या पर्सेसच बनवायच्या, तुमच्या गुचीच्या असो नाही तर आणखी कुठल्या असो, एलवीच्या असो, त्या चांभारानंच बनवायच्या, इतरांनी बनवायच्या नाही. ब्राह्मणांनी मराठ्यांनी त्यात हस्तक्षेप करायचा नाही. मराठ्यांनो तुम्ही एकतर मिलिटरीत जा किंवा शेती करा. हे असंच राहिलं असतं तर ही व्यवस्था चालू राहिली असती ना. मग तर प्रत्येकजण टाटा बिर्ला झाले असते. कुणी गरवारे, आमचा मांग जो आहे मांग जातीचा, तो गरवारे नायलॉनची जागा त्यानं घेतली असती. अशी माझी थिअरी आहे की ही जाती व्यवस्था उलट कट्टर असायला पाहिजे होती. जातीच्या बाहेर ते काम गेलंच नाही पाहिजे होतं, तर सगळ्यांनाच कामधंदा मिळाला असता. सगळ्यांनाच कामधंदा आणि सगळेच मोठे झाले असते. आता सरकारी यंत्रणेत आपण बघतो तिथे पण सर कंत्राटदारी सिस्टीम आली आहे, असं परमनंट हा विषय राहिलेला नाही आहे. आणि जे तरुण शिकतायत त्यांच्यासमोर आता बेरोजगारीचा पण प्रश्न आहे. तुम्ही आता म्हणालात की ती व्यवस्था तशीच राहिली असती तर कदाचित प्रत्येकाच्या हाताला ते काम मिळालं असतं आणि प्रत्येकजण त्या क्षेत्रापुरता एक्सपर्टही म्हणून राहिला असता. हे चित्र खरं तर आपल्यासाठी खूप गुढी आहे असं आपण म्हणूया, कारण ती व्यवस्था आता हळूहळू संपलेली आहे किंवा ती नाहीच आहे असं आपण म्हणूया. सर, आपण इतकी छान माहिती दिली आहेत आणि एका वेगळ्या दुनियेत आम्हाला खरं तर घेऊन गेलात. आम्हाला या गोष्टी माहिती नव्हत्या, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर तुमचं काय मत आहे? तुम्ही कधी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्ती पाहायला विसरू नका.